महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संपन्न झाला. राज्यातील जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास या संकल्पनेअंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. आज महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर या उपक्रमाचा शुभारंभ होत असून वृद्ध, गंभीर आजार व असहाय्य रुग्णांना घरी जाऊन सन्मानपूर्वक आरोग्य सेवा देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी ही योजना प्रभावीपणे राबवतील आणि हे काम देशाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी राज्यात 580 ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण तसेच इतर लोकोपयोगी उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला. तसेच 23 पुरस्कारार्थींना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि सेवाभावी संस्था, डॉक्टर, पत्रकार तसेच आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व क्षेत्रीय यंत्रणांच्या समर्पित कार्याचा गौरव म्हणून महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, मुंबईचे नूतन उपमहापौर माननीय संजय घाडी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर, डॉक्टर विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.